सर नमस्कार. नमस्कार. महाराज अभिजन नावाने एक यूट्यूब चॅनल मी सध्या चालवतोय. महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. महाराष्ट्र आणि राजस्थान यांची सांस्कृतिक देवाणघेवाण विविध अंगाने व्हावी त्यासाठी अभिजनांचा शोध घेऊन त्यांचं जे काही ज्ञान आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावं या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. तर महाराष्ट्राचं जे वैभव आहे त्या म्हणजे इथल्या विविध संस्था. 19व्या शतकापासून न्यायमूर्ती रानडे असतील किंवा अनेक मोठी लोक, टिळक किंवा इतर सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये असा विचार मांडला की व्यक्ती येतात आणि जातात, पण सामाजिक कार्य जे आहे, तो विचार जो आहे तो संस्थेच्या माध्यमातून कायमस्वरूपी चालू राहतो. तर आज जे आपले पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे दीपक जोशी आणि ते ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेचे विश्वस्त आहेत आणि गेले अनेक वर्ष विविध क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहेत. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कालगणना, म्हणजे कॅलेंडर जे आहे त्याविषयीचा एक महत्वाचा विचार किंवा भारतीय विचार आणि पाश्चिमात्य विचार अशा पद्धतीने आपलं पहिलं डिस्कशन होईल. आणि त्यानंतर ॲस्ट्रोफिजिक्स दुसऱ्या टप्प्यामध्ये अवकाशशास्त्र याविषयी ही संस्था काय काम करते याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे सर की आपल्या संस्थेचं नाव ज्योतिर्विद्या परिसंस्था असं एक अर्थपूर्ण नाव आहे. त्या नावाच्या अर्थापासून आपण सुरुवात करूया. ते कसं चालू झालं, काय झालं? ज्योतिर्विद्या हा संस्कृत शब्द आहे. ज्योतिर म्हणजे आकाशातल्या ज्योती किंवा आकाशातले तारे. आकाशातल्या ताऱ्यांना अनेक ठिकाणी संस्कृतमध्ये ज्योती म्हटलेलं आहे. आकाशातल्या ताऱ्यांची विद्या ही ज्योतिर्विद्या. आणि परिसंस्था म्हणजे एक संस्थांचं एकत्रीकरण अशा पद्धतीचं. विषय असा झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय अनादी काळापासून वेगवेगळे फेस्टिवल्स साजरे करतात, सण असतात. आणि ते सगळे सण हे चंद्राशी निगडीत असतात. म्हणजे तुम्ही वर्षाचा आरंभ जो काही आपला असतो की ज्याला आपण नववर्ष दिन म्हणतो, की जो चैत्र पाडवा असतो, चैत्र प्रतिपदेचा पहिला दिवस असतो. प्रतिपदा चंद्राशी संबंधित दिवस. त्यानंतर घ्या रामनवमी, नवमीचा चंद्र. त्यानंतर घ्या हनुमान जयंती, पौर्णिमेचा चंद्र. त्यानंतर घ्या अक्षय तृतीया, तिसरा दिवस ज्येष्ठ महिन्यातला. वटपौर्णिमा, पुन्हा एकदा पौर्णिमा आली. मग त्यानंतर गुरुपौर्णिमा आषाढातली. त्यानंतर नारळी पौर्णिमा. त्यानंतर गणपती, मग नवरात्र, मग दिवाळी. हे सगळं चंद्राशी निगडीत आहे. एकच सण आपला सूर्याशी निगडीत आहे, तो म्हणजे मकर संक्रांत. बाकी सगळे सण हे चंद्राशी निगडीत आहे. कारण आपण अनादी काळापासून, माहित नाही आपल्याला केव्हापासून, चांद्र कॅलेंडर वापरतो. आपण त्याला पंचांग असं म्हणतो. पंचांग या शब्दामध्येच अर्थ त्याचा लपलाय की ज्याला 5 अंग आहेत असं. त्यात तिथी आहे, वार आहे. आता एक असा मिसकन्सेप्ट आहे की वार हे परदेशातनं आपल्याकडे आले, परंतु तसं नाहीये. तैत्तिरीय संहिता नावाची जी एक संहिता आहे, त्या तैत्तिरीय संहितेमध्ये एक श्लोक आहे की जो श्लोक असं सांगतो, त्या श्लोकाचा अर्थ सांगतो, कारण मला श्लोक तोंडावर नाहीये.
श्लोकाचा अर्थ असा आहे की जर समजा तुम्ही आकाशातल्या ग्रहांच्या किंवा आकाशामध्ये जे हलणारे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्ट्सच्या स्पीड प्रमाणे त्यांची अरेंजमेंट केली, स्लोएस्ट टू फास्टेस्ट. सर्वात स्लो कोण? तर शनी. त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता 29 वर्ष लागतात. त्यानंतरचा स्लो कोण? गुरु. त्याला 12 वर्ष लागतात. त्यानंतरचा स्लो कोण? तर मंगळ. मंगळाला साधारणपणे 2 वर्ष लागतात. त्यानंतरचा स्लो कोण? फास्टर चंद्र, सूर्य. सूर्याला 1 वर्ष लागतं. त्यानंतरचा फास्टर, आता सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारा शुक्र. त्यानंतरचा फास्टर सूर्याभोवती सर्वात जवळचा बुध. आणि चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो, त्यामुळे तो सर्वात फास्टेस्ट. असा जर एक क्रम घेतला आणि त्या क्रमामध्ये 7 ऑब्जेक्ट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7, पुन्हा 8 पहिल्याला आला, 9 10 11 12 13 14, 15 पुन्हा पहिल्याला आला, 16 17 18 19 20 21, 22 परत पहिल्याला आला, 23 24, आणि त्यानंतर पुन्हा 1 लिहायचा. असं जर आपण लिहून काढलं तर आपल्या लक्षात येईल की शनिवार नंतर रविवार येतो, रविवार नंतर सोमवार येतो, सोमवार नंतर मंगळवार येतो, मंगळवार नंतर बुधवार येतो. आता प्राचीन काळामध्ये वेद काळामध्ये यज्ञ केले जायचे. त्या यज्ञांना ग्रहांना देवतांना आवाहन केलं जायचं आणि सांगितलं जायचं की स्थान ग्रहण करा. आता हे आवाहन करताना कोणाला पहिलं आवाहन करायचं याकरता त्यांनी काही हायरार्की तयार केली. त्या हायरार्कीमध्ये तो दिवस कोणता आहे, त्या दिवसाला एक दिनपती नाव दिलेलं होतं. आणि तो दिनपती हा पहिला आव्हानातला हायरार्कीमधला पहिला दिनपती. त्यानंतर होरापती. आता होरा हा शब्द कसा तयार झालाय तर एक दिवस, इंग्लिशमध्ये आपण ज्याला डे म्हणतो, दॅट डे कन्सिस्ट ऑफ डे अँड नाईट. तसा आपला दिवस हा दिवस आणि रात्र मिळून असतो. ह्याला संस्कृत शब्द अहोरात्र आहे. दिवसाला संस्कृत शब्द अहोरात्र आहे. त्या अहोरात्रातला अ आणि त्र काढून टाका, होरा मिळतो. सो अहोरात्रचे 24 होरा तयार होतात. अहोरात्रचे 24 होरा तयार होतात. आपण घड्याळात 24 तास वगैरे म्हणतो. हा 24 आकडा आपल्याकडच्या सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये होता. किंबहुना आपल्याकडच्या कॅल्क्युलेशन मध्ये तास होता होरा, 1 होरा 1 तासाचा, प्रहर 2 तासाचा. टाइम मेजरमेंट आपल्याकडची ही फार सूक्ष्मात सूक्ष्मापासून अनंतापर्यंतची टाइम आपण कॅल्क्युलेट करतो. त्यामुळे वार हाही महत्वाचा. का महत्वाचा तर त्या वाराचा दिनपती हा त्या वाराच्या नावात येतो. मंगळवार म्हटल्यानंतर मंगळ हा त्या वाराचा दिनपती आहे. ओके. तिथी, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. अमावस्येला चंद्र आणि सूर्य एकत्र असतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला सूर्याला सोडून चंद्र पुढे निघून जातो, म्हणजे पूर्वेला जातो. तो चंद्र पूर्वेला
गेल्यानंतर तो किती जातो याची मोजदाद केली गेली. 360 डिग्रीचं सर्कल आहे. त्या 360 डिग्रीच्या सर्कलमध्ये जर चंद्राला 27 दिवसात 360 डिग्रीचं सर्कल पूर्ण करायचं असेल, पृथ्वीच्या भोवतीची एक प्रदक्षिणा चंद्राची, परिवलन आणि परिभ्रमण असे दोन. चंद्राची पृथ्वी भोवतीची प्रदक्षिणा 360 डिग्रीची ही 27 दिवस आणि काही वेळात पूर्ण होते. तर प्रत्येक दिवशी त्याला किती डिग्री पुढे जावं लागेल हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं उत्तर 13च्या आसपास येतं. आकाशात जर चंद्र आणि सूर्यातलं अंतर मोजत गेला तर ते 13 असतं. 13 डिग्री चंद्र सूर्यात अंतर पडलं की प्रतिपदा संपली. 26 डिग्री संपलं की द्वितीय संपली, अँड सो ऑन. ओके. ह्या सगळ्या ह्याच्यात तिथीला 30 तिथ्या, त्या 30 का तर 12×36 12 डिग्रीची एक तिथी जर मानली तर ती 360 ला डिवाइड करते. आणि ती 360 ला डिवाइड करताना 12 डिग्रीची एक तिथी मानली तर सूर्यापासून सूर्यापर्यंत परत येणे, अमावस्या टू अमावस्या, हा एक महिना असतो. तो 30 तिथ्यांचा असतो. परंतु ह्या 30 दिवसांमध्ये सूर्य सुद्धा 1-1 डिग्री पुढे सरकलेला असतो. या 30 दिवसांमध्ये सूर्य 1-1 डिग्री पुढे सरकलेला असतो. म्हणजे पृथ्वी रिलेटिव्ह त्याचं मोशन होणार त्याच्या. म्हणजे आपल्याला 360 जाऊन चालणार नाही, 390 जायला पाहिजे. मग इथं 13 येतो. क्या बात आहे सर. इथं 13 येतो. 13 गुणाकार करा, तेवढे 30 दिवस होतात. ठीक आहे. कालगणनेच्या पहिल्या टप्प्यावर बोला सर. हे पंचांग आपल्याकडं केव्हापासून चालू आहे माहित नाही. हे पंचांग तयार करण्याचं काम कोणीतरी करायचं, ते कॅल्क्युलेशन न करायचं. संबंध सर्व कॅल्क्युलेशन्स ही हाताने केली जायची. आता 7 मुव्हिंग ऑब्जेक्ट्स, या 7 मुव्हिंग ऑब्जेक्ट्सच्या व्यतिरिक्त 2 इमॅजिनरी ऑब्जेक्ट्स राहू आणि केतू, म्हणजे 7 आणि 2 9 ऑब्जेक्ट्स झाले. या 9 ऑब्जेक्ट्सची दररोजची पोझिशन 365 दिवसांची कॅल्क्युलेट करायची. खूप वेळ लागत असेल ना. हे काम खूप काळापासून केलं जात होतं. ब्रिटिश भारतात आले, ब्रिटिशांनी हे शिकायचा प्रयत्न केला आणि मग ब्रिटिशांनी असं सांगितलं की तुम्ही काय एवढे कष्ट घेताय, आम्ही हे सगळं करतो. त्याचं हे पुस्तक एफिमेरीज त्याला म्हणतात. त्याच्यातनं तुम्हाला हे फक्त कन्वर्ट करायचं आहे. त्याच्याकरता तुम्हाला फक्त एक ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. तेवढं ट्रान्सफॉर्मेशन केलं की तुमचं काम झालं. पाटावरवंट्यावरती वाटण वाटणाऱ्या बाईला जर मिक्सर आणून दिला तर ती केवढी खुश होईल. तेवढे खुश ते सगळे पंचांग करते झाले आणि त्यांनी ते वापरायला सुरुवात केली. इथं आपलं मूळ ज्ञान नष्ट व्हायला सुरुवात झाली. साधारणपणे 1850-60च्या सुमारास ब्रिटिशांनी एफिमेरीज आणल्या. 1900 साल उजाडेपर्यंत एक पिढी गेलेली होती, 2 पिढ्या गेल्या होत्या. 20 वर्षाची पिढी असते. आजोबाला जे गोष्ट येत होती ती त्यांनी त्यातल्या काही गोष्टी मुलाला शिकवल्या होत्या, पण आजोबा पण गेला होता आणि मुलगा पण गेला होता. त्याच्या मुलानं भारतीय ज्ञानाचा वापर करून पंचांग तयार केलं नव्हतं. 1900 नंतर 1920 पर्यंत हे असंच करायचं असतं अशी एक भावना रूढ झाली.
40 येतपर्यंत हेच असतं असं म्हणायला सुरुवात झाली. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या ज्या बोटी या एफिमेरीज घेऊन येत होत्या त्या 1942 साली बुडल्या आणि भारतात त्या आल्या नाहीत. नॅचरली 1943 सालचं पंचांग तयार करणाऱ्यांची पंचायत झाली. पूर्वी पंचांगाचा श्री गणेशा हा गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती बसतात त्या दिवशी केला जायचा आणि संक्रांतीपर्यंत पंचांग पूर्ण केलं जायचं आणि संक्रांतीपासून गुढीपाडव्यापर्यंत शिमग्यापर्यंत म्हणजे होळी पौर्णिमेपर्यंत पंचांगाचं डुप्लिकेशन केलं जायचं. झेरॉक्स वगैरे काही नव्हतं. त्यामुळे एक पंचांग तयार झाले त्याचं डुप्लिकेट करायचं म्हणजे पुन्हा ते लिहून करायचं आणि मग शिमग्यानंतर ती पंचांग काही प्रतिष्ठित लोक विकत घ्यायची आणि त्या पंचांगाची पूजन गुढीपाडव्याच्या दिवशी करून त्या दिवसापासून ते पंचांग वापरायला सुरुवात करायची. ही पद्धत होती ट्रॅडिशनल. 42 साली बोट बुडली त्यामुळं 43 सालच्या एफिमेरीज आल्या नाहीत. त्यामुळं 43चा पंचांग करणाऱ्यांची पंचायत झाली. त्यांनी पंचांग एफिमेरीज येतील वाढ बघितली शेवटी कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली. त्यावेळेस आपल्याला कुठे येत आहे कसं बसं त्रोटक पंचांग तयार केलं आणि दिलं लोकांना वापरायला. 44 मध्ये पुन्हा हेच घडलं. काय करावं तर पुण्यातल्या फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या प्रोफेसर्सना एकत्र केलं गेलं आणि त्यांना असं सांगितलं की आपलं ओरिजिनल ज्ञान जे काही आहे ते रिवाईव्ह करा आणि ते रिवाईव्ह करण्याकरता 22 ऑगस्ट 1944 गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यातल्या या प्राध्यापकांची आणि काही पंचांगकर्त्यांची अशी एकत्र बैठक झाली आणि त्या बैठकीत ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना. तर आपण आत्ता पाहिलं की शास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय प्राचीन जे काही पंचांग आपण ज्याला म्हणतो त्याला एक ठोस असा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. तो आत्ता सरांनी आपल्याला त्याचं स्पष्टीकरण दिलं. तर ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेमध्ये साधारण कोण लोक होती त्यांची नावं जर सांगता आली तर? रँगलर परांजपे होते, रँगलर केळकर होते, रँगलर चंद्रात्रे होते, रँगलर महाजनी होते, 9-10 जण संस्थापक सदस्य होते. केसरीचे तत्कालीन संपादक केळकर ही त्यात होते, ज्यांनी पुढे टिळक पंचांग चालू केलं. किंवा ते टिळक पंचांग करतेच होते त्या काळात. हे सर्वजण गणिताचा पुन्हा रिवाईव्ह आपलं गणित रिवाईव्ह करण्याकरता एकत्र आले. परंतु त्यांनी खगोलशास्त्राचाही अभ्यास मग पुस्तकं छापली, व्याख्यानं दिली, असं काम केलं त्यांनी. तर सर जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर नेहरूजींनी एक कालगणनेसाठी एक समितीची स्थापना केली आणि त्या समितीमध्ये या संस्थेचे 2 व्यक्ती त्यांनी घेतलेले होते. त्याचं पुढे काय झालं म्हणजे ते कसं कार्य पुढे गेलं त्याच्याविषयी काय आहे? आपल्याकडं भारतीय सिव्हिलायझेशनल हिस्ट्री आहे आपली. आपल्या सिव्हिलायझेशन मध्ये नवीन राजा चक्रवर्ती राजा तयार झाला की तो स्वतःची कालगणना सुरू करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून शिवकालगणना सुरू झाली. संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेसही शंभू कालगणना सुरू झाली. त्याच्या मागे जाऊ आपण, मौर्यांच्या काळात मौर्य कालगणना होती, विक्रमच्या काळात विक्रम कालगणना होती की जी आजही चालू आहे, विक्रम संवत. शालिवाहन आपल्याकडचा राजा होता, त्यांनी शालिवाहन शक चालू केलं. सो प्रत्येक नव्या राजाला जनतेवरती आपला प्रभाव
मांडण्याकरता कालगणना सुरू करावी अशी एक ईर्षा असायची आणि त्याप्रमाणे ते कालगणना सुरू करायचे. हे भारतातच नाही, जगात सर्वत्र आहे. इसवी सन पूर्व, इसवी सन तो जो आपल्याला माहिती आहे इतिहासामुळे. किंवा जुलियस सीझर जो होता त्याच्यापासून जुलियन कालगणना सुरू. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची स्वतःची कालगणना असावी असा एक थॉट लोकांच्या मनात आला. मेघनाथ सहाय नावाचे फिजिक्सचे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली की ज्या समितीमध्ये कालगणनेवरती काम करणारी 5 माणसं घेण्यात आली. त्यामध्ये केळकर जे होते केसरीचे संपादक आणि चिंपामांकर आणि वैद्य गोमा वैद्य नावाचे ज्योतिर्विद्याचे सभासद होते, गणिताचे प्राध्यापक होते. त्यांना त्या समितीमध्ये घेतलं कारण त्यांनी या कालगणनेवरती, भारतीय कालगणनेवरती काम केलेलं. 21 मार्च 1957 मध्ये भारतीय कालगणना सुरू झाली की ज्याला इंडियन नॅशनल कॅलेंडर असं म्हणतात. परंतु ते लोकप्रिय झालं नाही कारण ते लोकप्रिय न होण्याच्या मागं जगाचं ग्लोबलायझेशन हे वेगानं होत होतं आणि इंग्रजांनी जी कालगणना आपल्यावर ठसवलेली होती ती कालगणना रूढ झालेली होती. आपण आपले सण आपल्या पंचांगाप्रमाणे करायचे. सर्वसामान्यांशी बोलताना आज 15 जुलै असं सांगायचं. अनेकांना एक गोष्ट माहीत नाहीये की बँकांमध्ये चेकवरती आषाढ शुद्ध किंवा आषाढ सप्तमी असं लिहिलेलं चालत नाही. पण भारतीय कालगणनेप्रमाणे आषाढ सप्तमी, आषाढ 7 लिहिलेलं चेकवर चालतं आणि तो चेक जर डिसऑनर झाला तर बँकेला त्याचे 100 पट पैसे द्यावे लागतात. ही एक नवीन माहिती तुम्ही. परंतु हे लोकांना माहित नाहीये. आकाशवाणी जेव्हा चालू होते सकाळी त्यावेळेस आकाशवाणी आजचा दिवस कोणता ते सांगते, त्यात भारतीय कालगणना सांगते. गॅझेट नोटिफिकेशन्स निघतात, त्या गॅझेट नोटिफिकेशन मध्ये भारतीय कालगणना असते. पंतप्रधानांचे जे काही नोट्स येतात किंवा पंतप्रधानांची जी काही पत्र जातात त्या पत्रावर भारतीय कालगणना असते. राष्ट्रपतींची पत्र जातात त्याच्यावरती भारतीय कालगणना असते. परंतु ती कालगणना ही थोडीशी शापित कालगणना आहे असं आपण म्हणू कारण ती लोकांच्या मनात रुजली नाही. त्याला एक महत्वाचं कारण असं होतं की भारतामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ महिने होते. तेच महिने त्यांनी त्या कालगणनेला वापरले आणि त्यामुळं त्यात कॉन्फ्लिक्ट निर्माण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे चैत्र 7 असं म्हटलं तर तो ऍक्च्युली 29 मार्च आहे का चैत्र 7 भारतीय पद्धतीचा आहे, ह्याच्यात कन्फ्युजन तयार व्हायला लागलं. त्यामुळं ही कालगणना खरी मागं पडली. दुसरं असं की जर समजा पगार भारतीय कालगणनेनं दिला जाईल असं जर सांगितलं असतं तर ही कालगणना रूढ झाली असती, पण तसं घडलं नाही. सर, आपण जर पाहिलं आता सरांच्या बोलण्यामध्ये सूर्य आणि चंद्र हे केंद्रस्थानी दिसत आहेत. तर जे काही कालगणना आहे ती सूर्य आणि चंद्र याच्या भोवती होताना दिसते. तर साधारण एक सूर्य सिद्धांत म्हणून सिद्धांत आहे, त्याविषयी थोडंसं जरा सांगितलं तर. असंख्य सिद्धांत आहेत. पंचसिद्धांत त्यातले
जगाला ज्ञात आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा सूर्य सिद्धांत हा ग्रंथ आहे. सूर्य सिद्धांतामध्ये सूर्य आणि सूर्यमाला आणि सूर्यमालेतील ग्रह, चंद्र हे सूर्याभोवती प्रदक्षिणा कशी घालतात आणि त्याचं काय गणित आहे हे दिलेलं आहे. सूर्य सिद्धांत केव्हा लिहिला गेला, कोणी लिहिला, त्याचा एक लेखक आहे का? सूर्य सिद्धांताचं वाचन केलं तर टेक्निकली असं दिसतं की सूर्य सिद्धांतामध्ये मृगशीर्षावरती सूर्य आला किंवा वसंत संपात मृगशीर्षामध्ये आहे, त्यामुळं मृगादी कालगणना अशा पद्धतीची डेफिनेशन सूर्य सिद्धांतात एका ठिकाणी दिसते. दुसऱ्या ठिकाणी कृतिकादी कालगणना अशी डेफिनेशन दिसते आणि तिसऱ्या ठिकाणी अश्विनादी कालगणना अशी डेफिनेशन दिसते की जी आज आपण वापरतो. याचा अर्थ निश्चित असा आहे की वसंत संपात, की जो आज अश्विनी नक्षत्राच्या आधी आहे, रेवती नक्षत्रामध्ये आहे कुठेतरी, तो वसंत संपात एकेकाळी मृग नक्षत्रात होता, त्यावेळेची मृगादी कालगणना होती. तो एकेकाळी कृतिका नक्षत्रात होता म्हणून कृतिकादी कालगणना होती. आणि आता सध्या नाही, 1200 सालाच्या सुमारास तो अश्विनी नक्षत्रात होता, तेव्हापासून अश्विनी कालगणना चालू आहे. तर वसंत संपात याविषयी पण थोडंसं सांगावं. म्हणजे काय आहे की आजकाल आपलं शिक्षण जे आहे त्यामध्ये हे शब्द तुम्ही जे वापरताय, आतापर्यंत 2-4 मोठे शब्द वापरले, ते सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हे थोडेसे सोपे करून सांगा. वसंत संपात या शब्दाचा इंग्लिश इक्विव्हॅलंट हा वर्नल इक्विनॉक्सेस आहे. 2 इक्विनॉक्सेस असतात, तसे 2 संपात असतात. वर्नल इक्विनॉक्स आणि ऑटम इक्विनॉक्स, म्हणजे जो मार्च महिन्यात येतो तो वर्नल इक्विनॉक्स आणि सप्टेंबर महिन्यात येतो. म्हणजे बिंदू आहेत थोडक्यामध्ये, 2 बिंदू आहेत. आता काय आहे की आकाश हे गोल आहे. समजा एक आपण बॉल घेतला तर त्या बॉलचा स्टार्टिंग पॉइंट कोणता हे सांगता येणार नाही. त्यामुळे कुठला तरी एक इमॅजिनरी पॉइंट पाहिजे की जिथून मोजदाद सुरू करता येईल. वसंत संपात हा असाच एक बिंदू आहे. परंतु जेवढ्या सहजगत्या चेंडूवरती एक डॉट मारला आणि इथनं मोजायला सुरुवात करा असं म्हटलं, तेवढ्या सहजगत्या आकाशामध्ये एक स्पॉट केला आणि म्हटलं की हा वसंत संपात, असं नाहीये. आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीचा अक्ष हा कललेला आहे आणि पृथ्वी कललेल्या अक्षानं सूर्याभोवती फिरते आणि त्यामुळं उन्हाळा आणि हिवाळा असे 2 ऋतू तयार होतात. जगात 2च ऋतू आहेत. आपण स्पेशल भारतीय असल्या कारणानं आपल्याकडे 3 आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. परंतु जगात सर्व कुठेही गेलात तर फक्त 2च ऋतू असतात. एक तर उन्हाळा असतो किंवा हिवाळा असतो. पाऊस हा कधीही असतो. उन्हाळा हो किंवा हिवाळा हा पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कुठं आहे त्यावरती डिपेंड असतो. हा अक्ष कललेला असल्या कारणानं सूर्याचे जे पृथ्वीवरती पडणारे किरण आहेत ते किरण उत्तर गोलार्धात जास्त पडतात काही काळ आणि काही काळ दक्षिण गोलार्धात जास्त पडतात. ज्यावेळेस दक्षिण गोलार्धात पडतात त्यावेळेस उत्तर गोलार्धात हिवाळा असतो, दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. ज्यावेळेस उत्तर गोलार्धात पडतात त्यावेळेस उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. सूर्याचं ट्रान्झिशन कर्कवृत्तापासून मकर वृत्तापर्यंत, मकर वृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत असं सातत्यानं चालू असतं.
एका वर्षात मकर वृत्तापासून सुरुवात करून हळूहळू सूर्य वर येतो, विषुववृत्तावरती येतो, तिथून तो कर्कवृत्तावरती येतो, पुन्हा विषुववृत्तावरती येतो, पुन्हा मकर वृत्तावरती येतो. एक वर्ष पूर्ण होतं. ह्या सगळ्या ट्रान्झिशन्स मध्ये विषुववृत्तावरती सूर्य ज्या दिवशी येतो तो दिवस संपात बिंदू आहे. वा सर, खूप सुंदर सांगितलं. तो इक्विनॉक्स आहे. विषुववृत्तावरती सूर्य वर्षात 2 वेळा येतो. एकदा मार्च मध्ये येतो आणि एकदा सप्टेंबर मध्ये येतो. 21 मार्चला येतो आणि 22 सप्टेंबरला येतो. एकदा सूर्य खालून वर येत असतो, एकदा वरून खालती येत असतो. जगात डोक्यावरती सूर्य येणारे प्रदेश एवढेच आहेत. आपण म्हणायचो इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही असं एक म्हण होती. परंतु इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटनच्या डोक्यावर सूर्य कधीही येत नाही. भारतातल्या उज्जैन पर्यंतच्या सर्व ठिकाणांवर डोक्यावर सूर्य वर्षात 2 वेळा येतो. पुणे शहर, आज आपण इथं आहोत, पुण्यामध्ये तो 13 मेला येतो आणि 30 जुलैला येतो. 13 मे आणि 30 जुलै. उज्जैनमध्ये तो 21 जूनला येतो. उज्जैन आपलं केंद्रबिंदू. या वसंत संपाताची आणखीन एक खासियत अशी आहे की पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरतीये तशी ती तिच्या स्वतःच्या अक्षाभोवती पण फिरतीये. तिचा जो अक्षाभोवती फिरण्याचा कालावधी आहे तो 26,000 वर्षांचा आहे रफली. तो 26,000 वर्षांचा कालावधी जो काही आहे त्या 26,000 वर्षांच्या कालावधीमुळं, अक्षाभोवतीच्या प्रदक्षिणेमुळं हा जो वसंत संपाताचा बिंदू आहे तोही 26,000 वर्षात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळं तो मृग नक्षत्रात होता एकेकाळी, तो कधी होता हे अॅक्युरेट काढता येऊ शकतं. तो कृतिका नक्षत्रात कधी होता हे अॅक्युरेट काढता येऊ शकतं. जसं मृगादी कालगणना त्या सूर्य सिद्धांतात लिहिलेली आहे त्यावरून असं वाटतं की सूर्य सिद्धांत हा किमान इसवी सन पूर्व 5,000 वर्ष लिहिलेला असावा. किमान. सर आता आपण आणखी नाही बोला. हा सूर्य सिद्धांत भारतातनं पर्शियात गेला. पर्शियातनं तो युरोपात गेला. म्हणजे बॅबिलॉनियन पिरियड जो म्हणतो आपण, पर्शियातनं तो युरोपात गेला. आणि आज आपण जो सूर्य सिद्धांत इंग्लिशमध्ये वाचतो तो तिथून इथं आलेला आहे. म्हणजे एक ओरिजिनल संस्कृत डॉक्युमेंट की जे आहे आज आपल्याकडं त्या डॉक्युमेंटचं एक पर्शियन ट्रान्सलेशन, मग त्याचं फ्रेंच ट्रान्सलेशन, मग त्याचं जर्मन ट्रान्सलेशन, मग त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन की जे आज आपल्याकडे आहे. ह्या सूर्य सिद्धांतामध्ये आज आकाशातले ग्रह तारे तर स्टेशनरीज असतात. कोणता ग्रह कुठं आहे हे कॅल्क्युलेट करण्याची सूत्र दिलेली आहेत. तर सर आता तुम्ही शक्य काय ते आता सांगितलंच आहे, तो प्रश्न मी काही विचारत नाही. पण भारतीय कालगणना आणि पाश्चिमात्य कालगणना यांच्यामधला फरक जो आहे तो जरा थोडासा आणखी विस्ताराने सांगता आला. भारतीय कालगणना तर मी बोललो केव्हापासून सुरू आहे, काय सुरू आहे माहित नाही. परंतु
राम जेव्हा झाला, रामायणाची स्टोरी जेव्हा लिहिली असं म्हणून, किंवा राम जेव्हा झाला त्यावेळेस तो नवमीला जन्माला आला, तो महिना चैत्र होता ह्याची नोंद आहे. याचा अर्थ तेव्हाही ही कालगणना अस्तित्वात होती. युरोपाच्या बाबतीमध्ये म्हणजे आजचं जे काही आपण कॅलेंडर वापरतो आणि ज्या कॅलेंडर प्रमाणे आज 16 जुलै तारीख आहे, या कॅलेंडरच्या निर्मितीची जर स्टोरी सांगायची झाली तर अशी होती की युरोपचं लोकेशन जे काही आहे त्या लोकेशनमध्ये तीव्र हिवाळा वर्षातले 2 महिने असतो. त्या तीव्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जनजीवन फार विस्कळीत होऊन जातं. आजचं जनजीवन कदाचित विस्कळीत होत नसेल, हीटर्स आहेत, एअर कंडिशनर्स आहेत, परंतु एक इमॅजिन करा की इसवी सन पूर्व काळात ते जनजीवन कसं विस्कळीत होत असेल. त्यामुळं युरोपातल्या लोकांचं वर्ष हे 300 दिवसांचं होतं. वर्षे 50-60 दिवस ते कामाचे दिवस नाहीत म्हणून सोडून द्यायचे. आणि त्या 300 दिवसांच्या वर्षात 30 दिवसांचे 10 महिने होते. त्यातला शेवटचा महिना होता डिसेंबर. आपण त्याचा शॉर्ट फॉर्म DEC करतो, डेसिमल 10. डिसेंबरच्या आधीचा महिना नोव्हेंबर 9, त्याच्या आधीचा महिना ऑक्टोबर 8, त्याच्या आधीचा महिना सप्टेंबर 7. आज आपण ब्लाइंडली डिसेंबर 12वा महिना म्हणतो, पण तो ऍक्च्युअली 10वा महिना होता. जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने नव्यानं ऍड केले गेले होते. ही माहिती नवीन आहे. त्याच्या आधीचा जून हा 5शी संबंधित आहे, मे हा 4शी संबंधित आहे, मार्च हा 3शी संबंधित आहे, फेब्रुवारी हा 2शी संबंधित आहे, जानेवारी हा 1शी संबंधित आहे. हे 300 दिवसांचं वर्ष वापरायला सोपं होतं कारण पुढचे 2 महिने काही नाही, परंतु आकाशातली कॅल्क्युलेशन करण्याकरता सोपं नव्हतं. तसंच निसर्गात कधी काय घडणार आहे हे म्हणजे कधी काय घडणार आहे म्हणजे आंबे कधी लागणार आहेत किंवा एखाद्या ऋतुचक्र ज्याला म्हणतो, ऋतुचक्राला ते काही सुटेबल नव्हतं. हे ऋतुचक्राला सुटेबल करण्याचा पहिला प्रयत्न इसवी सन पूर्व 70-72 वर्ष इसवी सनाच्या आधी रोमन साम्राज्यातल्या जुलियस सीझर नावाच्या राजाने केला. त्याचा ऑगस्टिन नावाचा मॅथमॅटिशियन होता. त्या ऑगस्टिन नावाच्या मॅथमॅटिशियननं सर्वात पहिल्यांदी वर्नल इक्विनॉक्स असतो असा एक कन्सेप्ट मांडला आणि सूर्य वर्नल इक्विनॉक्सला आल्यापासून पुन्हा वर्नल इक्विनॉक्सला येण्यापर्यंत 1 वर्ष असतं. पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ही वर्नल इक्विनॉक्सला सुरू होऊन वर्नल इक्विनॉक्सला पूर्ण होते. दॅट इज 1 इयर. आणि हे 365.25 दिवसांचं असतं. 365 पूर्ण दिवस आणि 6 तास असं असतं असं मांडलं. आणि आपण वर्ष 12 महिन्यांचं करायला पाहिजे. त्यातील काही महिने हे 30 दिवसांचे असतील, काही महिने 31 दिवसांचे असतील आणि 1 महिना हा 29 दिवसांचा 28 दिवसांचा असेल. तो दरवर्षी 28 दिवसांचा असेल
असं नाही, तर दर 4थ्या वर्षी तो 29 दिवसांचा असेल. का तर 0.25, 0.25, 0.25, 0.25 4 वर्षांचे 0.25 एकत्र करून एक दिवस ऍड करायचा वर्षामध्ये. तर कॉम्पेन्सेट करणं कॉम्पेन्सेट, तर ऋतुचक्र हे बॅलन्स्ड राहील. आपण म्हणू त्याप्रमाणे या जानेवारी महिन्यामध्ये बर्फ पडणार आहे, मार्च महिन्यामध्ये हरियाली, फुलं, चांगला सीझन असणार आहे, जून महिन्यामध्ये प्रचंड उन्हाळा असणार आहे, सप्टेंबर महिन्यात पुन्हा आल्हाददायक सीझन असणार आहे आणि मग थंडी सुरू होणार आहे. हे ऋतुचक्र हे परफेक्ट होईल जर आपण 365.25 मानलं तर. आणि हे करायचं असेल तर 30 दिवसांचे 10 महिन्यांवरनं 12 महिन्यांवर जायला पाहिजे. आणि या 12 महिन्याच्या शेड्यूलमध्ये आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस हे होईल. हे इसवी सन पूर्व 72 वर्षांपूर्वी ते सुरू झालं. त्या कॅलेंडरला जुलियन कॅलेंडर असं म्हणतात. यथाअवकाश येशू ख्रिस्ताचा जन्म त्या कॅलेंडरच्या 25 डिसेंबरला झाला. यथाअवकाश आणखीन 200-300 वर्ष गेली आणि मग लोकांच्या लक्षात असं आलं की हा जो वर्नल इक्विनॉक्स आहे हा आपली जागा बदलतोय. तो काही स्टेशनरी पॉइंट नाहीये. गेल्या वर्षी वर्नल इक्विनॉक्स इथं होता, आता तो इथे गेलाय. हे लक्षात आल्यानंतर 21 मार्चला वर्नल इक्विनॉक्स व्हायचा 400 वर्षांपूर्वी. आता तो 400 वर्षात मागे ढकलला गेलाय आणि 13-14 मार्चला व्हायला लागलाय. आणि त्यामुळं पुन्हा चुका व्हायला लागल्या. सर आता हे लक्षात यायला 400 वर्ष पुरली नाही, 1500 पर्यंत यावं. कारण पुन्हा असं होतं की बायबलमध्ये जे लिहिलंय ते ब्रह्मवाक्य, त्यात बदल नाही करायचा. त्याच्या विरुद्ध कोणी बोललं तर त्याला फाशी. अनेक लोक मेली तशी. पण शेवटी काय पोपनं ठरवलं, टॉप बॉसनं ठरवलं तर काही घडू शकतं. हे घडता घडता 1500 सालापर्यंत तो वर्नल इक्विनॉक्स 10 मार्चला यायला लागला होता. आता ह्या कॅलेंडरशी ख्रिस्ताचा संबंध लावलेला होता. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला 25 डिसेंबरला आणि त्यानंतर 1 जानेवारीला नवीन वर्ष पहिलं सुरू झालं असं मानलं गेलं. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जर संबंध लावायचा असेल तर कदाचित हा वर्नल इक्विनॉक्स येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत मागे जाईल आणि मग प्रॉब्लेमच तयार होतील. ते प्रॉब्लेम टाळण्याकरता आपल्याला विज्ञानाची मदत घेतली पाहिजे असं एका पोपला वाटलं. त्या पोपचं नाव ग्रेगरी होतं. म्हणून त्या ग्रेगरीनं पुन्हा एकदा एका सायंटिस्टची मदत घेतली. क्लेमंट नावाचा तो सायंटिस्ट होता आणि त्याला सांगितलं की हे काय होतंय जरा शोध. क्लेमंटनं अभ्यास केला. अभ्यास करून असं सांगितलं की ते जे 0.25 घेतलंय ना आपण, 365.25 दिवसांचं वर्ष मानलंय ते चुकीचं आहे. ऍक्च्युली 365.2288 25 नाही 2288 एवढं वर्ष आहे. 365.25 पेक्षा थोडं कमी आहे. 5 तास आणि 54 मिनिट आहे. 6 तास नाहीये. ती जी 6 मिनिटं आहेत वरची ना ती सगळा वळ करताय. हे एक दिवस जे काय पुढे चाललंय ते वरच्या 6 मिनिटांनी चाललंय. दरवर्षीची 6 मिनिटं
आपण एक्स्ट्रा मोजतोय, ती मोजणं बंद केलं की काम होणार आहे. चांगलं चाललंय काय आहे असं नियम तयार कर असं त्यांनी सांगितल्यानंतर तो म्हटला की नियम साधा आहे, सोपा आहे. आत्ताचं जे चाललंय 4 वर्षांनी लीप इयर ते कंटिन्यू करू, परंतु 100 वर्षाचा जो असेल म्हणजे 1900, 1800, 1600, 1400 तर त्याला लीप इयर नाही मानायचं आणि 400 वर्षाला लीप इयर मानायचं. अशी ऍडिशन्स त्यांनी त्यात केली आणि ती 6 मिनिटं वरची ऍडजस्ट केली आणि तो वर्नल इक्विनॉक्स 21 मार्चला ठेवला. आता आणखी 3000 वर्षानंतर तो 21 मार्चच्या ऐवजी 20 मार्चला जाईल, कारण ते 2288 पण बरोबर नाहीये. म्हणजे मॅथमॅटिक्स किंवा गणित जे आहे त्याचा पुरेपूर वापर करून हे गणित त्याच्याकरता तयार केलं गेलं. गणित आधी नाही, आधी खगोलशास्त्र. खगोलशास्त्र ही सर्व शास्त्रांची जननी आहे. म्हणजे फिजिक्सचे नियम हे खगोलशास्त्राच्या मुळे तयार झाले. खगोलशास्त्रात ते जे काही ग्रहगोल आहेत फिरणारे ते कसे फिरतायत याच्यावरून नियम तयार झाले. ते नियम तयार करण्याकरता त्यांची फिरणं ठरवण्याच्या करता जॉमेट्री तयार झाली. त्याची कॅल्क्युलेशन्स करण्याकरता अल्जिब्रा तयार झाला. आणि आता असंही म्हणता येऊ शकतं की बायोलॉजी आणि केमिस्ट्री पण त्यातनच तयार झालेली आहे. खगोलशास्त्र हे सर्व शास्त्रांचं आदिशास्त्र आहे. म्हणजे मी हे मान्य करतो, गणिताचा विद्यार्थी आहे छोटासा, पण मी माझ्या जो प्रश्नाकडे जातोय म्हणजे आपण असं धरू की गरज ही शोधाची जननी आहे, त्या पद्धतीने तो शोध लागला गेला आणि आपण कालगणनेच्या परफेक्शनकडे त्यातल्या उणीवा कमी, त्रुटी कमी करत चाललेलो आहे. यात आणखी वर्नल इक्विनॉक्स हा 365.25 ज्यावेळेस कॅल्क्युलेट केला गेला होता त्यावेळेस पायची व्हॅल्यू एवढी सुपिरियर झाली नव्हती, फार रोबस्ट नव्हती. म्हणजे तुम्ही आता गणिताचेच आहात म्हणून तुम्हाला हे माहिती आहे की समजा जर डेसिमल पॉइंटच्या नंतरची 2च डिजिट घेतली 3.14 आणि एखादं गणित केलं आणि डेसिमल पॉइंटच्या नंतरची 5 आकडे घेतले आणि गणित केलं तर वेगळी वेगळी उत्तरं येतील ना. नक्कीच. 365.25 करताना ऍक्च्युली 3.14 घेतलेलं नव्हतं आणि हा जो वर्नल इक्विनॉक्स ची ऍक्च्युअल व्हॅल्यू काढली गेली, ती व्हॅल्यू काढली गेली त्यावेळेस 8 डिजिट पर्यंत वर्नल हे घेतलेलं होतं. आज आपण ऑलमोस्ट 35-36 डिजिट पर्यंत पायची व्हॅल्यू घेऊन वर्नल इक्विनॉक्स कॅल्क्युलेट करतो. तेच मला म्हणायचं होतं की वी आर रिड्युसिंग द एरर, म्हणजे त्रुटी कमी करण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. आता मी पुन्हा भारतीय याच्याकडे येतो. पंचांग म्हणजे 5 तत्वांवर आधारित असलेलं आणि आजही आपण ते वापरतो. आपले काही सण असतील, काही आपल्याला मुहूर्त काढायचा असेल, पण ते ज्योतिषशास्त्रामध्ये अडकलं, त्यात आपण जाणार नाही आहोत. आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पंचांग हे 5 तत्वांवर आहे, ते नेमके काय आहे त्याच्यावर आपण. मी सांगितलं सुरुवातच करताना, मी म्हटलं वार, तिथी, नक्षत्र, करण आणि योग. करण आणि योग हे जे 2 भाग आहेत ते पुन्हा ज्योतिषाशी निगडीत होतात, ऍस्ट्रॉलॉजीशी निगडीत होतात. त्यामुळे आपण त्याकडे जायला, आपण वारांच्या विषयी बोललो, आपण तिथीच्या विषयी पण बोललो, आता नक्षत्राबद्दल. तर या सर्वाची सुरुवात कशी झाली असा विचार मी जेव्हा करतो तेव्हा मनुष्य ज्यावेळेस क्रांती होता
त्यावेळेस त्याला आकाशातल्या ताऱ्यांच्या साह्यानं मार्गक्रमण करावं लागायचं, नॅव्हिगेशन. आजही मनुष्य रानटीच आहे. आपण आकाशात जे काही सॅटेलाइट पाठवतो ते सॅटेलाइटही ताऱ्यांच्याच कडे बघून दिशा ठरवतात, पोझिशन ठरवतात. किंवा जीपीएस वापरतो. स्पीड हॅज बीन इन्क्रीज, ओनली स्पीड हॅज बीन इन्क्रीज असं मी म्हणेन. फक्त गती वाढली आहे, इनोव्हेशन तेच आहे. इनोव्हेशन तेच आहे नाही, बेसिक इन्फॉर्मेशन तीच आहे. खरं. फक्त पूर्वी पुण्याहून मुंबईला जाताना ताऱ्यांचा वापर केला जायचा, किंवा पुण्याहून कोथरूडला जायला ताऱ्यांचा वापर केला जायचा, की पूर्वेला जायचं का पश्चिमेला जायचं. आता चंद्राकडे जायचंय का मंगळाकडे जायचंय याच्याकरता ताऱ्यांचा वापर केला जातो. हा जो काही ताऱ्यांच्याकडे बघण्याचा त्यावेळेचा मानवाचा दृष्टिकोन होता, त्या ह्याच्यात सूर्य हे एक मोठं ऑब्जेक्ट आहे, चंद्र हे एक मोठं ऑब्जेक्ट आहे, बाकी सगळे तारेच आहेत. पण त्या ताऱ्यांच्या मधले काही तारे हालतात. काल इथं दिसला, आज इथं दिसला, उद्या. ओके, मग हे हलणारे कोण आहेत याच्याविषयी मनात एक जिज्ञासा तयार व्हायला लागली. सूर्य असतो त्यावेळेस इतर कोणी दिसत नाही, चंद्र असतो त्यावेळेस इतर दिसतात, त्यामुळे चंद्राची हालचाल होतीये हे दिसायला लागलं. मग चंद्र हा असा काय वाटेल त्या ठिकाणी दिसत नाही, तो फक्त याच मार्गाने जाताना दिसतो. गेल्या महिन्यातही या ताऱ्याच्या जवळ दिसला होता, याही महिन्यात या ताऱ्याच्या जवळ दिसला. तो या ताऱ्यांना भेटी देत जातो. मग ते एक त्याचा पट्टा आहे, या पट्ट्यातच चंद्र असतो. मग तो पट्टा इक्लिप्टिक म्हणून मानला गेला, आणि त्या इक्लिप्टिक वरती किंवा त्या इक्लिप्टिकच्या जवळपास असणारे ब्राईट तारे हे नक्षत्र केले गेले. आपल्याकडच्या मध्ये एक फार सुंदर स्टोरी आहे. चंद्र आहे आणि त्याच्या 27 बायका आहेत. तो प्रत्येक पत्नीच्या कडे एक रात्र असतो, एक दिवस असतो. रूपक मांडलेलं आहे. रूपक मांडलं. परंतु त्या रूपकातनं हे 27 तारे, 27 नक्षत्र ही तयार झाली. आणि मग त्या नक्षत्रांच्या साह्यानं मोजमाप घेतली गेली. ऍक्च्युली अँगल मोजले गेले. आणि मग किती भोग आणि किती शर, म्हणजे आज आपण आकाशामधलं कुठलंही ऑब्जेक्ट आरे डेक या सिस्टीमनं सांगतो. मॉडर्न सायन्सच्या भारतीय त्या सिस्टीमला भोग आणि शर म्हणतात. म्हणजे आपण एखादा कागद घेतला आणि त्याच्यावरती ग्राफ काढला तर एक्स आणि वाय होतात ना. कुठलाही एक बिंदू घेतला तर त्या बिंदूचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट होतात. तसे आकाशातले कोऑर्डिनेट मॉडर्न सिस्टीमचे हे आरे आणि डेक आहेत. पूर्व पश्चिम जाणारा आरे आणि उत्तर दक्षिण जाणारा डेक. तसंच भारतीयांच्या सिस्टीम मध्ये पूर्व पश्चिम जाणारा भोग आणि उत्तर दक्षिण जाणारा शर असे हे आहे. त्यामुळे त्या ताऱ्यांना प्रत्येक ताऱ्याला काहीतरी भोग आणि शर पाहिजे. ते भोग आणि शर कॅल्क्युलेट केले गेले आणि ते सगळं 12 डिग्री 12 डिग्री एक एक 12 डिग्री मधला तारा, ब्राईट तारा घ्यायचा एक 12 डिग्रीतला आणि त्या ताऱ्याचं त्याला नाव द्यायचं. अश्विनी तारा आहे तर अश्विनी नक्षत्र, भरणी आहे तर भरणीचे 3 तारे, कृतिका आहे तर कृतिकाचे 8 तारे, रोहिणी आहे तर रोहिणीचा 1 तारा, मग मृगशीर्ष आहे तर मृगशीर्षाचे 5 तारे. ह्या पद्धतीनं आकाशाची पोझिशन्स, आकाशातले प्लॅनेट्सचे आणि यांच्या पोझिशन सांगण्याकरता नक्षत्रांचा वापर केला गेला. आणि मग ही 5 अंग एकत्रित बांधून जी माहिती दिली जाते त्या माहितीच्या संकलनाला पंचांग असं म्हटलं गेलं. तर सर, आता एवढी छान आणि अतिशय शास्त्रीय पद्धतीने आपण माहिती देत आहे, मला अतिशय आनंद होत आहे गोष्टीचा.
पण नेमकं आपली जी संस्था आहे ज्योतिर्विद्या परिसंस्था, यामध्ये ते कार्य पुढे का जाऊ शकलं नाही, ते आपण एका शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आणि नंतर आपल्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. ऍक्च्युली 1944 साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेनं ते रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला, काही पुस्तकं तयार केली, ती प्रसिद्ध केली, ती विकली. हे जे पंचांगकर्ते होते त्या पंचांगकर्त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. परंतु 45 साली एफिमेरीज आल्या. सोपी गोष्ट आहे, कशाला पाटावर वंटा परत वापरायचा, म्हणून लोक त्यातच राहिली. आम्ही अजूनही काही कोर्सेस घेतो की ज्या कोर्सेसमध्ये पोझिशनल ऍस्ट्रॉनॉमी शिकवतो, कॅल्क्युलेशनल ऍस्ट्रॉनॉमी शिकवतो, ग्रहांची पोझिशन कॅल्क्युलेट कशी करायची ते शिकवतो, युती होईल की नाही, ऑकल्टेशन होईल की नाही ते शिकवतो. परंतु इच्छा असणाऱ्यांना, कारण याच्यात प्रचंड मोठं गणित आहे आणि ते गणित यावं लागतं. आम्ही मॉडर्न पद्धतीनं शिकवतो ॲज वेल ॲज सूर्यसिद्धांताच्या पद्धतीनं पण शिकवतो. आणि आय कॅन प्राऊडली से मॉडर्न पद्धतीनं आलेलं उत्तर आणि सूर्यसिद्धांताचं उत्तर याच्यामध्ये एरर फॅक्टर 0.0001 वगैरे असतो. आणि अनेकदा उत्तरं चुकली असं वाटतं, परंतु ती कॅल्क्युलेशन मधली चूक असते. त्यामुळं ते गणिताचा एवढा छंद असणारी मुलं मिळत गेली. जोपर्यंत मिळत गेली तोपर्यंत आम्ही शिकवत राहिलो, शिकवतोय. परंतु तसा गणिताकडे ओढ कमी लोकांचा, त्यामुळं हे मागं पडत चाललंय. आता तर काय, याच्यावर सगळं मिळतं, मग कशाला हे शिकायचं, असाही एक दृष्टिकोन तयार होतो. परंतु मध्ये मध्ये बातम्या येतात की नासानं सांगितलंय की एक ऍस्ट्रॉइड येऊन धडकणार आहे. मग लगेच लोक त्याच्या मागे लागतात. एखादं ऑब्जेक्ट येऊन आपल्यावर धडकणार का, हे याच कॅल्क्युलेशननं कॅल्क्युलेट करावं लागतं. आज आपण आकाशाच्या अथांग आकाशाच्याकडे बघतो, आकाशाच्या अथांगतेकडे बघतो आणि त्याचा अभ्यास करतो. कॉस्मॉलॉजी, ब्लॅक होल, आणि आपल्या जवळ येणारं, जवळ फिरणारे ऍस्ट्रॉइड्स, लघुग्रह यांचा अभ्यास आपण करत नाही. ही तेवढीच फॅक्ट आहे. मग नासाला असं मध्ये मध्ये सांगावं लागतं की हा येऊन धडकणार आहे. मग त्याच्याकडं पुन्हा फंडिंग मिळतं त्या अभ्यासाला, त्या स्टडीला. ऑन द सेम लाईन्स ज्योतिर्विद्येच्या बाबतीमध्ये पण असंच घडत गेलं की दुर्बिणी आल्या, मग दुर्बिणीतनं आकाशदर्शन सुरू झालं. आकाशदर्शन सुरू झाल्यानंतर लोकांना आकाशाची ओळख करून द्यायची. म्हणजे ज्योतिर्विद्याचा पर्पज. थोडक्यामध्ये मला काय म्हणायचं की आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाण्याआधी असं झालं की विद्यार्थी येईन असे झाले, किंवा त्या विषयाशी सिरियस असलेली लोक, गरज त्यांची, आणि जेवढे विद्वत लोक पाहिजे त्याही प्रमाणामध्ये ते विद्वत लोकांची सुद्धा कमतरता जाणवायला लागली. असं दोन्ही झालं. आणि तो विषय स्टॅग्नंट होऊ नये त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की जयंत नारळीकरांसारखी व्यक्ती, ज्याला ब्रेन ड्रेन मध्ये रिव्हर्स्ड पुन्हा पुण्यामध्ये आली, आणि आयुकासारखं अतिशय महत्वाचं केंद्र पुण्यामध्ये उभं राहिलं. आणि त्या अनुषंगाने पुढचा जो टप्पा आहे आपला ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा, की अवकाशशास्त्रामध्ये जे काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये किंवा युवकांमध्ये त्याची पॉप्युलॅरिटी किंवा त्यांना प्रेरणा देणं, की पुढे जाऊन तुम्ही अवकाश संशोधनामध्ये जावं, यासाठी तुम्ही एक मोठं कार्य अनेक वर्ष करत आहात. तर त्या कार्यामध्ये 11वीत असताना मी सुद्धा स्वतः अनेक इथले उपक्रम पाहिलेले आहेत. तर एक चांगली संस्था म्हणून तुम्ही ते कार्य करत आहात, तर त्याच्या उपक्रमांविषयी आणि एकंदरीत आत्ता जे काम चालू आहे त्याच्याविषयी आपण सांगा. ज्योतिर्विद्याचा स्टान्स बदलत गेला.
60च्या दशकामध्ये टेलिस्कोप आला. एक गोष्ट अशी लक्षात आली की आपलं जे काही ज्ञान आहे हे ज्ञान हळूहळू लोप पावतंय. ते लोप पाहू नये याकरता काय प्रयत्न करता येईल, तर एकच प्रयत्न करता येईल की या ज्ञानाच्या विषयी लोकांच्यात कुतूहल निर्माण करावं आणि त्यामुळं आकाशाकडे बघण्याची, म्हणजे प्रत्येकाला आकाश असतं, प्रत्येकाच्या डोक्यावर आकाश असतंच, भले जमीन नसेल प्रत्येकाकरता, पण आकाश प्रत्येकाकरता असतं. किती लोक आकाशाकडे बघतात? वेळच नाही खाल्लं वरती बघत. तर वरती बघण्यास उद्युक्त करणे असं 60च्या दशकात काम ज्योतिर्विद्यानं चालू केलं. 70च्या दशकात ते आणखीन पुढे गेलं. 80 मध्ये एक ग्रहण झालं, त्या ग्रहणानं खूप जनजागृती झाली. 90चं दशक येत पर्यंत आयुकासारखी संस्था स्थापन झाली. पूर्वी बातम्यांच्या करता वर्तमानपत्रांवरती अवलंबून राहावं लागायचं किंवा रेडिओवरती अवलंबून. 2000 येत पर्यंत इंटरनेट आलं. मला चांगलं आठवतंय की वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती 11 सप्टेंबरला जो हल्ला झाला होता त्यातला पहिला टॉवर हिट झाला. हे पहिला टॉवर हिट झाल्यापासून 10 मिनिटात मला कळलं होतं आणि दुसरा टॉवर हिट होताना मी तो लाईव्ह बघितला होता. ही प्रगती जी काही आहे ती प्रगती, या प्रगतीला साजेसं काम आपण करत राहिलं पाहिजे. या दृष्टीनं आकाशामध्ये जे असंख्य तारे दिसतात त्या ताऱ्यांची तीव्रता कमी जास्त असते. काही तारे ब्राईट दिसतात, काही तारे फेंट दिसतात, परंतु तेवढ्यावरतीच ते भागत नाही. तर आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांची तीव्रता, ब्राईटनेस, मॅग्निट्यूड कमी जास्त होत असतो आणि तो कमी जास्त होण्याची वेगवेगळी कारणं असतात आणि त्या कारणांच्या अभ्यासातून त्या ताऱ्याचं भवितव्य काय आहे हे ठरतं. थोडीशी ऍस्ट्रॉलॉजी तयार होते. म्हणजे असं जर सांगितलं की हा तारा फुटणार आहे अजूनही 300 वर्षांनी, तर हे भविष्य सांगणं आहे ना. परंतु ते भविष्य जेव्हा एखादा शास्त्रज्ञ सांगत असतो त्यावेळेस त्यांनी त्या ताऱ्याच्या मॅग्निट्यूड मध्ये होत असलेला बदल अभ्यासलेला असतो आणि त्या अभ्यासातून ती इन्फॉर्मेशन तयार झालेली असते. हा अभ्यास जगातले 70% खगोलशास्त्रज्ञ कायम करत असतात. हा अभ्यास सर्वसामान्य माणसाला, म्हणजे एखाद्या कॉमर्स ग्रॅज्युएटला करायचा असेल तर करता येईल का? येईल. अवघड आहे का? अजिबात. उपलब्धता जर असेल तर त्याला तो अभ्यास करता येणं सहज शक्य आहे. म्हणून 2000च्या दशकामध्ये ज्योतिर्विद्यानं त्या दिशेनं पावलं टाकली आणि पुण्यात गावात केसरी वाड्यावर एक ऑब्झर्वेटरी तयार केली. स्टेट ऑफ द आर्ट मॉडर्न डे ऑब्झर्वेटरी. आणि त्या ऑब्झर्वेटरीतून अशा ताऱ्यांचा अभ्यास करण्याच्या करता सुविधा उपलब्ध केली. त्या सुविधेचा आतापर्यंत खूप जणांनी लाभ घेतला. आमचे मेंबर्स लाभ घेतात, कॉलेजचे स्टुडंट्स लाभ घेतात. ते त्यातून जी ऑब्झर्वेशन्स करतात ती ऑब्झर्वेशन्स इंटरनॅशनल डिपॉझिटरीमध्ये डिपॉझिट केली जातात. AAVSO नावाची डिपॉझिटरी आहे. त्या डिपॉझिट केली जातात आणि जगातले जे 70% शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ याचा अभ्यास करतात असं मी म्हटलं, त्या 70% शास्त्रज्ञांच्या पैकी
अनेकांनी आम्ही केलेल्या ऑब्झर्वेशन्सचा वापर त्यांच्या थिसिस करता केला. वा. याच्यातला पुढचा भाग हा ताऱ्याचा वर्णपट म्हणजे स्पेक्ट्रम काढणे आहे. परंतु स्पेक्ट्रम काढणं हे ताऱ्याचं दृश्यप्रत काय आहे किंवा मॅग्निट्यूड काय आहे, ब्राईटनेस काय आहे, हे कॅल्क्युलेट करण्या एवढं सोपं नाही आहे. पण थोडेच दिवसात आम्ही ताऱ्यांचे वर्णपटही काढू लागू. आता आम्ही काही ब्राईट ताऱ्यांचे म्हणजे चंद्र, सूर्य, शुक्र आणि काही तारे यांचे वर्णपट काढू शकतोय. परंतु छोट्या ताऱ्यांचे वर्णपट काढून त्या वर्णपटांचा अभ्यास करणं, स्पेक्ट्रमचा अभ्यास करणं, स्पेक्ट्रोस्कोपी करणं हे आमचं पुढच्या 10 वर्षातलं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे 70% शास्त्रज्ञ ज्या विषयात काम करतात त्या विषयातलं आम्ही काम करतो, तसं मॉडर्न ऍस्ट्रॉनॉमीमध्ये 1 किंवा 2% लोक काम करत असलेल्या जुन्या विषयावरतीही आम्ही काम करतो. आता तुम्हाला माहिती आहे की मंगळ, गुरु, शनी, शुक्र वगैरे ग्रह जे आहेत किंवा इव्हन चंद्र यांच्या खूप छान प्रतिमा आपल्याला घेता येतात. त्याच्या सरफेसच्या डिटेल्स आपल्याला मिळतात. 100 वर्षांपूर्वी चंद्राच्या पण सरफेस डिटेल एवढ्या आपल्याला मिळत नव्हत्या. चंद्रावरती काही उंचवटे आहेत, काही खड्डे आहेत, चंद्रावरती डोंगर आहेत आणि दऱ्या आहेत, कडे आहेत. याचा शोध लागला किंवा याच्याविषयी मानवाला ज्ञात झालं ते गेल्या 100 वर्षात. साधारणपणे 100 वर्षापूर्वी 1920-25च्या सुमारास खगोलशास्त्रज्ञांच्या मध्ये चढाओढ होती की चंद्राची प्रोफाईल कशी आहे. ती प्रोफाईल कॅल्क्युलेट करण्याकरता चंद्राच्या पिधानांचं म्हणजे ऑकल्टेशन्सचं टायमिंग घेतलं जायचं आणि त्या टायमिंग प्रमाणे चंद्राच्या या ठिकाणी कडा आहे किंवा या ठिकाणी विवर खड्डा आहे हे मॅप केलं जायचं. आकाशात असंख्य लघु ग्रह आहेत की ज्याला ऍस्ट्रोरॉइड्स असं म्हणतात. हे ऍस्ट्रोरॉइड्स हे फुटबॉल फील्डच्या आकारापासून सुरुवात करून 400-500 किलोमीटरच्या आकारापर्यंतचे असंख्य म्हणजे ज्याची संख्या आज फिक्स नाहीये. अनेक नवीन ऍस्ट्रॉइड्सचा दररोज शोध लागत असतो. असे ऍस्ट्रॉइड्स आकाशात फिरतायत. त्यांचा पृथ्वीवरून फोटो काढायचा प्रयत्न केला तर ताऱ्यासारखाच तो फोटो येतो. हबल स्पेस टेलिस्कोप किंवा जेम्स वेब टेलिस्कोप सारख्या टेलिस्कोपनं या ऍस्ट्रॉइड्सचा फोटो काढायचा प्रयत्न केला तर त्यातल्या काही ऍस्ट्रॉइड्सचे फोटो काढता येतात. परंतु 99% ऍस्ट्रॉइडचे शेप कसे आहेत हे कॅल्क्युलेट त्यांनाही करता येत नाही. म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप किंवा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सारख्या मोठ्या टेलिस्कोपना सुद्धा ऍस्ट्रॉइडचा शेप कसा आहे हे कॅल्क्युलेट करता येत नाही. परंतु ज्याप्रमाणे चंद्राच्या शेप कॅल्क्युलेट करण्याकरता टेक्निक 100 वर्षांपूर्वी वापरलं होतं तेच टेक्निक ऍस्ट्रॉइडचा शेप कसा आहे हे कॅल्क्युलेट करण्याकरता जर वापरलं तर ऍस्ट्रॉइडचे शेप तुम्हाला मला कोणालाही सहजगत्या कॅल्क्युलेट करता येतील. याकरता ऍस्ट्रॉइड ऑकल्टेशन
या विषयातला डेटा आम्ही कलेक्ट करतो आणि तो डेटा ॲस्ट्रॉइड ऑपरेशनचा IMO नावाची ऑर्गनायझेशन आहे, आयोटा नावाची ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनला डिपॉझिट करतो. इनफॅक्ट ज्योतिर्विद्या परिसंस्था ही संपूर्ण आशिया करता या आयोटाची डिपॉझिट फी आहे. आपण आता पाहिलं की आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. डिजिटलायझेशन ऑफ द वर्ल्ड म्हणजे एक गतिमान जग होतंय आणि त्याच्यामध्ये इंटरनेट किंवा AI सारखी माध्यमं येतात. तर आपण आता जे दुसऱ्या टप्प्यामधलं वर्णन केलं ते आपण म्हणत ॲमॅचर आणि मास्टर. म्हणजे एक प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर आहे आणि एक हौशी खगोलशास्त्रज्ञ की जो दुर्बीण लावून फक्त त्याचे रेकॉर्ड्स ठेवतोय, त्याला मॅथमॅटिक्स येत नाही. असं काही गरजेचं नाही, त्यालाही मॅथमॅटिक्स येत असतं, फक्त त्याचं शिक्षण कन्व्हेन्शनल झालेलं नसतं, त्यामुळे तो प्रोफेशनल किंवा तो त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमी करत नसतो. तर ते आपण समजा असं 2 भागामध्ये किंवा आयुकामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ना, लेटस मेक अ क्लिअर, लेटस पुट अ क्लॅरिटी टू इट. साधारणपणे 1960 पर्यंत सगळेच ॲमेच्युअर, खगोलशास्त्रातलं ग्रॅज्युएशन वगैरे सगळे नव्हतं, सगळेच ॲमेच्युअर. 90% ॲस्ट्रॉनॉमीतले शोध हे ॲमेच्युअर्सनीच लावलेले, 10% प्रोफेशनल्सनी लावले. आज ॲमेच्युअर्स प्रोफेशनल करतात ती सगळी कॅल्क्युलेशन करू शकतो. मगाशीच मी सांगितलं की पुण्यातली आमची ऑब्झर्वेटरी जी काही आहे त्या ऑब्झर्वेटरीनं घेतलेली ऑब्झर्वेशन प्रोफेशनल्स वापरतात. ते त्यांचे रिसर्च पेपर तयार करण्याकरता ते वापरतात. ॲमेच्युअरनं रिसर्च पेपर तयार केला आणि सबमिट केला तर तोही ऍक्सेप्ट होतो आणि त्याही पेपरमधनं नाविन्यपूर्ण गोष्टी मिळतात. त्यामुळं ॲमेच्युअरना गणित येत नसतं असा काही कन्सेप्ट नाही. ॲमेच्युअर नोकरी म्हणून हे काम करत नाहीत, तर आपले स्वतःचे व्यवसाय, नोकऱ्या, पोटा पाण्याची व्यवस्था वेगळ्या प्रकारे करून हाऊस म्हणून हे काम करतात. त्यामुळे ॲमेच्युअर या इंग्लिश शब्दाला हौशी खगोल तज्ञ असं मराठीत म्हटलं. माझा प्रश्न तो तर तुम्ही दरी कमी केलेलीच आहे, ते तुमचं कार्य आहे तुमच्या संस्थेचं. पण मी दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय की मला खरोखर माहित नाही, मला अज्ञान आहे त्या विषयाबद्दल, पण मी एक चांगला ऑब्झर्वर आहे. तर AIचा वापर करून पुढच्या काळामध्ये ती दरी आणखीन कमी करण्यासाठी काही होऊ शकतं का? AIच्या बाबतीत माझी मतं खूप विकृत आहेत. AI असं काही नाहीये. पहिला प्रोग्राम लिहिला होता तोही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच प्रोग्राम होता. जो ज्यांनी कोणी पहिला प्रोग्राम लिहिला तोही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम. मी म्हटलं माझी विकृत मत आहे. काहीतरी नवीन टर्म ही 20 वर्षांनी यावी लागते, त्याशिवाय मार्केटिंग होत. त्यामुळं AIनं काही विशेष वेगळं काही घडेल असं नाही. गोष्टी वेगात घडतील, गोष्टी वेगात. पूर्वी जे कॅल्क्युलेशन करण्याकरता 2 महिने लागायचे ते कॅल्क्युलेशन 2 मिनिटात आज होतं, ते कॅल्क्युलेशन 2 मिली सेकंदात व्हायला लागेल. त्याचा काही उपयोग आहे का? ओके, कोणतंही येऊन धडकणार आहे, 2 मिली सेकंदात कॅल्क्युलेट करून काढलं. आणि 2 दिवसात कॅल्क्युलेट करून काढलं, 2 महिन्यात कॅल्क्युलेट करून काढलं. काय फरक पडणार आहे का? काही फरक नाही. दुसरी गोष्ट अशी की शेवटी AIला मशीन लर्निंग द्यावं लागतं. ते मशीन लर्निंग हे माणसानंच द्यावं लागतं. ओके, ते समृद्ध काही होत आहे का? ते समृद्ध होत आहे. साधारणपणे
2000च्या सुमारास इंटरनेटचा जेव्हा सुकाळ सुरू झाला, सुळसुळाट सुरू झाला असं म्हणू, त्यावेळेस सेटी नावाचा एक प्रोजेक्ट खूप गाजत होता. तुमचा कॉम्प्युटर आयडियल पडू नये, त्या कॉम्प्युटरला सेटीमध्ये जोडा आणि सेटीच्या प्रयोगाला मदत करा, असं एक मागणं. त्यावेळेस कॉम्प्युटरची कॅल्क्युलेशनची पॉवर सेटी वापरायची. सेटी ऑर्गनायझेशन ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड असतो. त्यानंतर 2010च्या सुमारास एक झू नावाची कल्पना आली. म्हणजे काय तर गॅलेक्सी झू. आता गॅलेक्सी झू म्हणजे काय तर हबल स्पेस टेलिस्कोप आणि जगभरामध्ये असलेले 25-30-50 टेलिस्कोप दररोज खूप फोटो काढत असतात आणि त्या फोटोंमधनं शास्त्रज्ञ पाहिजे ती माहिती काढून घेत असतात आणि त्यात असंख्य माहिती लपलेली असते. ही लपलेली माहिती काढायला शास्त्रज्ञांना वेळ नसतो. सामान्य माणसाकडे वेळ आहे, तर सामान्य माणसानं त्यातनं माहिती काढावी आणि विज्ञानाला हातभार लावावा. मग काय करायचं तर कॉम्प्युटरच्या स्क्रीन पुढे बसायचं आणि इमेज एक स्क्रीनवरती लोड होते. त्या इमेजमध्ये स्पिरिकल गॅलेक्सी कोणत्या आहेत, डिस्टर्ब्ड शेप गॅलेक्सीज कोणत्या आहेत, इरेग्युलर गॅलेक्सीज कोणत्या आहेत. गॅलेक्सीचं 5-6 प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. त्या क्लासिफिकेशन प्रमाणे डोळ्यानं बघून त्याच्यावरती क्लिक करायचं आणि म्हणायचं की हा ए प्रकार आहे, हा बी प्रकार आहे, हा सी प्रकार आहे, हा डी प्रकार आहे. हे ऍक्च्युली 100 जणांनी केलं की मशीन लर्निंग झालं. येस येस येस. मशीन लर्निंग झाल्यानंतर मग एक प्रोग्राम लिहिला. मग तो प्रोग्राम म्हणजे AI केला आणि मग शास्त्रज्ञांचे जे लाखो करोडो फोटो आहेत दररोज रात्रीचे, ते त्या प्रोग्रामच्या थ्रू काढले आणि म्हटलं की AI वापरून आम्ही एवढ्या गॅलेक्स्या मोजल्या. त्याच्याकरता मशीन लर्निंगला कॉमन मॅनला वापरलं झू मध्ये. तशा पद्धतीनं नवीन कॉमेट शोधण्याकरता एक झू तयार केला गेला की ह्या चित्रामध्ये कॉमेट वाटतोय का. मग त्याच्याकरता ह्या टेक्निकमध्ये फक्त डोळ्यानं बघायचं होतं झूच्या. यात कॉमेट वाटतोय का याच्याकरता 1 इमेज, 2 इमेज, 3 इमेज, 5 इमेजेस ब्लिंक करून बघायच्या. म्हणजे एक दाखवायची, दुसरी दाखवायची, परत पहिली, दुसरी, परत पहिली, तिसरी, परत पहिली, चौथी. त्यात मुवमेंट दिसतीये का. मग ती मुवमेंट होत असेल तर ती कोणाची होतीये. मग त्या मुवमेंट वरून ते नोन ऑब्जेक्ट आहे की अननोन ऑब्जेक्ट आहे. आणि मग ते अननोन असेल तर ते रिपोर्ट करा. मग रिपोर्ट केलं तर तुमचं नाव त्या धूमकेतूला. ओके. ऍस्ट्रॉइड शोधण्याकरता, कॉमेट शोधण्याकरता अशा पद्धतीचे एक्सरसाइजेस हे गेल्या 10 वर्षात मशीन लर्निंग एक्सरसाइजेस झाले. आता त्याचे AI बिल्ड होत आहेत, झाले. त्यांनी आता ते मशीनच करणार आहे. परंतु हे सगळं करत असताना फोटो काढून आज रात्री काढला, उद्या रात्री काढला, परवा रात्री काढला, सलग 15 दिवस फोटो काढले आणि ते फोटो ब्लिंक करून त्यात एक हलणारी गोष्ट बघितली. ती हलणारी गोष्ट नोन आहे की अननोन आहे हे ठरवलं. आणि अननोन असेल तर त्याचा प्रेडिक्टेड पाथ काय आहे तो पाथ कॅल्क्युलेट केला. हे जे बेसिक नॉलेज आहे ते मारून टाकलं जातं. आता कसं होतंय की निबंध लिहा, गाय AI निबंध लिहितो, तो मुलगा पाठ करतो आणि तो निबंध परीक्षेत लिहितो.
तुमची स्वतःची कल्पना मरतीये ना, ते कोण बघतंय? माझे विकृत विचार आहेत. तर सरांनी म्हणजे प्रदीप जोशी सरांनी आज ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेचा इतिहास नेमका काय आहे आणि आता त्यांचे उपक्रम काय काय चालतात आणि भविष्यातील त्यांच्या काय योजना आहेत त्याविषयी पूर्ण माहिती दिली. टिळक स्मारक मंदिरामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि ज्यांना कोणाला अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी जरूर या संस्थेला भेट द्यावी अशी मी आपल्या चॅनलतर्फे आवाहन करतो. आणि अभिजनांच्या शोधामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना पुढच्या काळातही भेटत राहणार आहोत. पण आज प्रदीप जोशी सरांनी जी माहिती दिली ती अतिशय महत्वपूर्ण आणि टू द पॉइंट होती. त्याचं मला विशेष समाधान वाटतंय. आणि सर भविष्यामध्येही आपण जे काही उपक्रम घेताल त्याविषयी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.